बातमी आहे रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। नवनीत राणांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ ठरवतील असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। रवी राणा यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर हे वक्तव्य केलंय। अमरावतीचा उमेदवार भाजपवर निवडणूक लढवेल असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं होतं। यात नवनीत राणाही असू शकतात असं देखील ते म्हणाले होते। त्यानंतर झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर रवी राणा यांनी खुलासा दिलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघे मिळून नवनीत राणा यांच्याबद्दलचा निर्णय घेतील। त्यांच्या निर्णयावर आपण सकारात्मक विचार करून पुढे जाऊ असं देखील रवी राणा म्हणाले होते। नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ ठरवतील असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं। रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर त्यांनी हा खुलासा केलेला आहे। तर या संदर्भात रवी राणा यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सोबत रवी राणा आहे, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेटायला आले आहेत। सर, काय चर्चा झाली काय? नाही, देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहे। मी नेहमीच गेल्या 12-13 वर्षांपासून त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी बोलवलं तर मी नेहमीच जातो, भेटतो। विकासाची कामं असतात तर राजकीय विषय राहतात आणि मला असं वाटतं की ते माझ्या कुटुंबासारखे, परिवारासारखे आहे। त्यांच्या आदेशाचं नेहमीच पालन आतापर्यंत करत आलेलो आहे मी आणि आजही आमचे काही राजकीय गोष्टी, काही विकासाची कामं, काही मुद्द्यावर चर्चा झाली आणि मी नेहमीच भेटतो की नवीन त्यांना ते नेते असल्यामुळे आमचे जेव्हा बोलवलं तेव्हा यावं लागते, भेटावं लागते आणि अनेक गोष्टी झाल्या आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नवनीत राणाबद्दल डिसिजन घेतील आणि त्यांचा निर्णय त्यावर नक्की आम्ही पॉझिटिव्ह विचार करू आणि पुढे जाऊ। सर, पण महाराष्ट्रात चर्चा अशी होत आहे की नवनीत राणा हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार होते आणि लोकसभा निवडणुकीची आता दुसरी यादी आली, तिसरी बाकी आहे, काय सांगाल? नाही, मी सांगितलं ना आपल्याला की देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जे निर्णय घेतील त्या अंतिम निर्णयावर आम्ही पुढे जाऊ। त्यामुळं वरिष्ठ लेवलवर काय निर्णय होते त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी पुढे होईल। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।